सोबत तुमचा चेहरा अनुभव करा. चेहऱ्यामागे तुमचे सुंदर डोळे, तुमचं कपाळ, डोळ्यांच्या पापण्या, तुमचे सुंदर नाक, तुमचे सुंदर गाल, त्याखालचे तुमचे सुंदर गुलाबी असे ओठ, त्यानंतर चीन बोन, हे सुंदर असं तुमचा अनुभव करा. आणि आजपासून मी जे काही करणार आहे ते त्या पद्धतीने मी माझा चेहरा पुन्हा आणखी ग्लो करणार आहे. ह्याचा अनुभव करा आणि त्या श्वासासोबत हळूवार श्वास सोडत राहा. हँड रब करा, डोळे मिटूनच ठेवा. हँड रब करून हातामध्ये ऊर्जा निर्माण करा आणि त्या हाताने चेहऱ्यावरून हात फिरवा असं. आणि हलकीशी आपण घर्षण करत आहोत, त्या हातामध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे तर त्या हाताने हलकसं टॅपिंग करू, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते फ्री करू. हलकस. आता थोडं त्याच्यापेक्षा थोडं फास्ट. स्टेप समजली की डोळे बंद करा आणि जे तुम्ही प्रेशर देता आपल्या फेसवर ते अनुभव करा शांतपणे. आधी स्टेप समजून घ्यायची, त्याच्यानंतर अनुभव करायचा. तुमच्याकडे असलेला एक हातामध्ये क्लिन्झर घ्या, काही थेंब फक्त. मसल थोडे रिलॅक्स झाले की आपण जे समोरचे मसाज करत असतो आपल्या स्किनवर ते बेनिफिटले असते. मी काही ड्रॉप घेत आहे फक्त आणि हलकसं पाणी घेत आहे. चेहऱ्याला पाणी नाही लावायचं, आधी हातालाच पाणी घ्यायचं आणि हलकसं करा. हात कोरडं पडणार नाही याची लक्षात ठेवा, कारण की हात जर कोरडं पडला तर आपल्या स्किनला रॅशेस होणार. स्किन अशी मॉइश्चरायझर असली पाहिजे, ऑइली असली पाहिजे आणि जे आपल्या हाताला ते पण ऑइल असलं पाहिजे. म्हणजे थोडंसं पाण्याचा हात घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही. हे झालं. जसं ही आपली जॉलाईन असते ना, तर ही जॉलाईन कमी कशी करायची, तर आधी जे आपल्या फेसचा जो स्ट्रक्चर असतो तो असं म्हणजे वयानुसार आणि आपल्या लाईफस्टाईल अनहेल्दी लाईफस्टाईलनुसार आपण तो उतरलेला असतो. त्याच्यामुळे आपण केव्हा पण मसाज करताना ही अशी वरच्या म्हणजे खालून अशी वरच्या दिशेने करायची, खालून अशी वरच्या दिशेने, त्याच्यामुळे टाईटनिंग वाढते. तर आपण आधी सगळ्यात आधी हे करू. हे असं 2 बोटे घ्यायचे, म्हणजे बोट दिसतात ना, हे असं घेऊन स्टेप करा. मी काउंट करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टेप झाली. कोरडा हात झाला की तसंच पाणी लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हे असं पकडायचं, चीन मुलला पकडायचं आणि हे स्टेप हे असं. सगळ्यांना क्लिअर आहे? ही स्टेप क्लिअर झाली की आपण डोळे बंद करा आणि जे आपल्या फेसवर जो स्ट्रेस येत आहे म्हणजे मार्क्स होत आहे ते अनुभव करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिपीट दुसऱ्या साईडनी. 1 2 अपोजिट साईडनी करायची. 3 4 5 6 7 8 9 10.
हात ड्राय झाले आणि स्किन ड्राय झाली की पाण्याचा हात घ्यायचा, पुन्हा पुन्हा ते हे करत राहायचं. त्याच्यानंतर हे असे 2 घ्यायचे हे आकार आणि हे असं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे असं 2 बोट घ्यायचे. प्रेशर द्यायचं. इथून हलका घ्यायचा आणि कानाकडे गेला ना जास्त प्रेशर द्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर चेहऱ्याला थोडं ओलसर करा कारण की ड्राय झालंय. आणि समोर असेल तर पुन्हा जास्त ड्राय होतो. वाटल्यास तुम्ही घेऊ शकता 1-1 ड्रॉप. हे 2 मोठे घ्यायचे. हे जे लाईन असते इथून हे कव्हर करू. टिप समजली की डोळे बंद करा आणि जो प्रेशर देतो आपण ते अनुभव करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर हा हात घ्यायचा असं. हे खूप जास्त वाढलेले असतात, माझे खूप जास्त वाढलेले होते आणि खूप जास्त लाईन दिसायची ते आणि कव्हर. जो लेफ्ट हँड आहे राईट साईडला ह्या साईडला घ्यायचा आणि असं घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिपीट दुसऱ्या साईडने राईट हँड घ्या असं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. स्किन ड्राय झाली असेल, हात ड्राय झाले असेल तर पुन्हा 1 ड्रॉप घ्या तुम्ही. जेणेकरून स्किनला रॅशेस होणार नाही. स्किन इरिटेशनमध्ये मॉइश्चरायझर असली पाहिजे. आपले 2 घ्यायचे. आता हे जे इथं असतात ना ब्लॅकिश असतं किंवा कोणाला असं रिंकल्स होतात, स्माइल लाईन असते त्याच्यावर आपण आधी 1 हाताने असं करायचं. फक्त टॅप असं ठेवायचं ना, फक्त हे असं फिरवायचं. असं नको. असं प्रेशर देऊन असं फिरवायचं. अपोजिट साइड. त्यानंतर करू.
ऑपोजिट साइड. तीन बोट. ज्यांचे खूप जास्त फॅट आहे गालावर, ते कमी होण्यास मदत होते आणि ज्यांचे फॅट नाही गालावर, खूप आतमध्ये गेल्यात, त्यांना पण हे मदत होते. जेणेकरून आतमधले जे मसल्स असतात, ते ॲक्टिव्ह होतात आणि ज्यांचं फॅट आहे ते कमी होतं, ज्यांना फॅट नाही ते येत होतं. अपोजिट साइड. त्यानंतर थोडंसं क्लिन्झर घ्या. हे असे बोट इथे लावायचं दोन्ही साइडला. असं लावला. प्रेशर द्या. प्रेशर असं जाणवलं पाहिजे असं प्रेशर द्या. इथे प्रेस करा. इथून प्रेस करा आणि कानाजवळ जाऊन पुन्हा थोडं प्रेस द्या. असं. लक्षात ठेवा की ड्राय नको व्हायला स्किन आणि तुमचे ज्या तुम्ही अंगठ्याने करता ते पण ड्राय नको. मग तुम्हाला प्रेशर अनुभव करा, डोळे बंद करा, स्टेप समजली की आणि अनुभव करा ते. 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाण्याचा हात घ्या छान आणि ड्राय असलेल्या स्किनला थोडं मॉइश्चर. आता हे आपल्या लिपवर येऊ. जे टॅनिंग चढलेली असते, स्पेशली लेडीज लिपस्टिक लावून टॅनिंग चढलेली असते, ते पण याच्यावर जे मसल रिकव्हर होतात ओठांमधले, तर त्याच्यामुळे हे जे आपण स्टेप करणार आहोत त्याच्याने ते रिकव्हर होतात आणि कुठेतरी आपण चांगले लिप्स इम्प्रूव्ह करू शकतो. फेस वॉश करतो ती करा परत थोडंसं. त्याचं मूड घ्यायचे. म्हणजे इथे पण थोडं लागलं पाहिजे मॉइश्चरायझर जेणेकरून ड्राय नको व्हायला. राउंड शेपमध्ये. बॅक स्ट्रेट ठेवा जेणेकरून तुमचे खांदे आणि पाठीला त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवा. टिप समजली, डोळे बंद करा आणि प्रेशर जो प्रेशर आहे तो अनुभव करा. अपोजिट. स्टॉप. थोडं हात असे करा. मानेला थोडं रिलॅक्स करा. दीर्घ श्वास घ्या आणि जे आपण स्टेप केला आहोत आणि जिथे आपल्या जॉ लाईनला जे प्रेशर आलंय, जसं लिप्सचा आपण मसाज केला तिथे प्रेशर आलाय, ते अनुभव करा. दीर्घ श्वास घ्या. तुमची जॉ लाईन अनुभव करा. तुमचे ओठ, जे चीक आपण प्रेशर दिलाय अनुभव करा. रिलॅक्स.
ब्रदर क्लिन्झर. दोन बोटं घ्यायचे, लेफ्ट हँडचे दोन बोटं राईट हँडला ठेवायचं असं, आणि इकडचे दोन बोटं हे असं घेऊन हलकसं स्वाईप करायचं. जास्त प्रेशर नाही, हलकसं स्वाईप, कारण की आपल्या स्किन मधलं सगळ्यात सेन्सिटिव्ह स्किन असते ती डोळ्याच्या खालची, इथून असते. इथे जास्त रफ नको व्हायला याची दक्षता घ्या. हलकसं स्वाईप करायचं तिथून. नाकाला असंच थोडंसं प्रेशर करा आणि इथं हलकं स्वाईप. एक, दोन, तीन, चार, पाच, 6, 7, 8, 9, 10. अपोजिट साईड. थोडस हलकसं प्रेशर द्यायचं नाकाकडे, इथून हलकं घ्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा राईट हँड घ्यायचा आणि ह्या साईडला घ्यायचा, ॲब्रोच्या आणि जिथे आपली हेअरलाईन सुरू होते तिथे त्यामध्ये मध्ये हे 4 बोटं, आणि हे जे 2 बोटं आहेत हे इथून घ्यायचे, हलकसं स्वाईप करायचं. डोळ्या खालून हलकं स्वाईप करा, प्रेशर नाही देऊ नका, म्हणजे आपली स्किन खूप तिथून सेन्सिटिव्ह असते. ते डोळ्यामध्ये असलेले रिंकल्स असतात, लाईन येत असतात वयानुसार. डेली जर तुम्ही 10 स्टेप केले तर ते रिड्यूस होण्यामध्ये मदत होते. स्टेप समजली की डोळे बंद करा आणि जो प्रेशर देता तुम्ही ते अनुभव करा. अपोजिट साईड. ड्राय झाले असणार तर क्लिन्झर घेऊ शकता किंवा हलकसा पाण्याचा हात इथून डोळ्याच्या खालून, म्हणजे असं ड्रायनेस येऊ नका देऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. राईट हँड घ्यायचं आणि असं ऑपोजिट ठेवायचं इथे डोळ्यांमध्ये, ते इथे लाईन्स आलेली असते किंवा समोर येणार असते, ते रिड्यूस होण्यामध्ये मदत होते. 2 पॉइंट असतात त्याच्यामध्ये स्टार्ट होते असं. डोळे बंद, स्टेप समजली की डोळे बंद करा आणि तो अनुभव घ्या. 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे थोडं थेंब घ्या किंवा मॉइश्चरायझर घ्या. डोळ्या खालून थोडं ड्रायनेस जास्त असतं, त्याच्यामुळे ड्राय नको व्हायला. ते 2 बोटं घ्यायचे, बोटाला असं लावून घ्यायचं इथं, कारण की हा डोळ्याचा जो सर्कल आहे तिथून हे प्रेशर देणारं, मसाज करणारं. स्टेप समजली की डोळे बंद करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता इथे जे असतो तिथे थोडंसं लावा आणि ओलसर करा, जेणेकरून आपल्याला इथे त्रास होणार नाही. हे असं घ्यायचं, हलका स्वाईप आणि इथे प्रेस, हलका स्वाईप, प्रेस. डोळे, स्टेप समजली की डोळे बंद करा, अनुभव करा ते.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता इथे जे लाईन्स असतात, त्याला कसं रिड्यूस करायचं? एक बोट घ्यायचा, 2 आपण तू ते क्लिन्झर लावू नको, तुला सूट होत नाही. हे असंच पूर्ण आपण इथपासून इथपर्यंत हे करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच्यानंतर 3 बोटे घ्या. 3 बोटे घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 4 बोटं घ्यायचे आणि तसं मिडलमध्ये घ्यायचं ना, असं प्रेस करून स्वाईप करायचं. स्वाईप, प्रेस, स्वाईप अँड प्रेस. डोळे बंद करा आणि तो प्रेशर अनुभव घ्या. स्वाईप अँड प्रेस, स्वाईप अँड प्रेस, स्वाईप अँड प्रेस, स्वाईप. पूर्ण हाताला असं मशाल घ्या. माझ्याकडे स्टेप बघा आणि मग करून घ्या. पूर्ण चेहऱ्याला आता आपल्याला वरच्या दिशेने घ्यायचं, जेणेकरून आपलं जे लुजनेस आलाय टाईट कसं ठेवायचं ते ह्या स्टेप समजली की डोळे बंद करा आणि ते अनुभव घ्या. दोन्ही हात जसं ॲब्रोच इथून खूप सारा लूजनेस येतो डोळ्याच्या खाली, त्याचे हे होल्ड करा. हे बघून असं होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. कानाच्या मागेून असं येऊन इथे जे ब्युटी बोन असते तिथं प्रेशर द्या. प्रेशर. टेप समजली की डोळे बंद करा आणि तो प्रेशर अनुभव घ्या. रिलॅक्स. हे वरच्या दिशेने न्यायची. 1, 2, 3, 4, 5,
8, 8, 9, 8, stop. आता रिलॅक्स हा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत तुम्ही आतापर्यंत केलेलं सगळं, तुमच्या फेसला दिलेलं सगळं स्ट्रेच अनुभव करा. कपाळ, कपाळाच्या मागे, कपाळाच्या खाली तुमचे आयब्रोज नंतर तुमचे सुंदर डोळे, डोळ्यांच्या पापण्या, नंतर तुमचे सुंदर गाल, तुमचं नाक, तुमचे चांगले ओठ, जॉ लाईन, चीन बोन, कानाचा प्रेशर, कानाकडून आपण ते ब्युटी बोलून आलेला तो प्रेशर तो अनुभव करा. एक सुंदर चेहरा अनुभव करा. त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स फील होईल, जेणेकरून तुम्ही स्वतःला एक नवीन रूपामध्ये बघू शकणार. सगळं फील करा आणि हळूहळू श्वास. हातामध्ये घर्षण करा आणि डोळे मिटूनच थोडा डोळ्यावर ऊर्जा निर्माण करा. हाताने करा, हळूहळू आपले डोळे खुले. मी ज्यांच्याकडे वॉर्म वॉटर सांगितलं होतं लास्टमध्ये, त्यांनी तुमच्याकडे टर्किशचं नॅपकिन, कॉटन नका घेऊ, कारण की कॉटन घेतलं तर हा टर्किशचं नॅपकिन आहे. इथून जे छिद्र असतात तिथून आपण श्वास घेऊ शकतो. कॉटन घेतलं, प्युअर कॉटन, तर आपण श्वास घेण्यामध्ये आपल्याला अडथळा येतो. म्हणजे असं कॉटन. ज्यांनी घेतलं नाही त्यांनी फास्ट आणून घ्या. आपल्या चेहऱ्यावर घ्यायचं, फेसवर घ्यायचं आणि हलकसं 5 मिनिटं घ्यायचं, जेणेकरून एकदम हॉट पण नको, जेणेकरून तुम्हाला इजा होईल, आणि एकदम थंड पण नको. थोडंसं म्हणजे गरम वाटलं पाहिजे चेहऱ्याला, असं घ्या. आणि हलकसं प्रेशर द्या. झालं की पुन्हा एकदा ते पाण्यामध्ये घ्या चांगलं. पुन्हा घ्या. तोपर्यंत पाणी थंड होत नाही, तोपर्यंत तुम्ही ते घेऊ शकता. ऑइली झालं की ड्रायच्याने रिमूव्ह करू. त्यानंतर आपल्याकडे म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी टोनर यूज करू शकता. माझ्याकडे हे टोनर आहे विटीलाइफचं. आपलं आफ्टर न्यूट्रिशन करायचं आणि चेहऱ्यावर त्याच्याने टोनर लावल्यानंतर मसाज करायची नाही, फक्त असं हलकसं टॅप करायचं. तुमच्याकडे असलेलं कोणतं पण टोनर तुम्ही यूज करू शकता, ज्यांच्याकडे आहे नाही ते. किंवा जर नसेलच तर तुम्ही गुलाब जल असतो आपल्याकडे रेडीमेड, ते पण यूज करू शकता. आणि टोनर नंतर त्याच्यामध्ये ब्युटी लाईफचं माझ्याकडे हे मॉइश्चरायझर आहे. टोनर नंतर मॉइश्चरायझर. जर आपण नाईटला जर ही मसाज केली तर टोनर नंतर सिरम असतं, हे सिरम 2-3 ड्रॉप लावायचा आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं. पण आता डेला आहे, आपण डेला बाहेर पडतो, स्वयंपाक करतो किंवा आपण सनराईज याच्यामध्ये येतो, तर सिरम सकाळला न लावता रात्र लावायचं आहे. मॉइश्चरायझर टोनर नंतर मॉइश्चरायझर सकाळला. त्याच्यानंतर तुम्ही जी फेस क्रीम आहे ती लावून तुम्ही बाहेर पण जाऊ शकता.
मोस्टली फेस मसाज जेवणाच्या 2 तास आधी, म्हणजे जेव्हा खाली पोट असतो तेव्हा करायची, किंवा मग रात्र जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर खाली पोट असतो तेव्हा केली तर उत्तम. रात्र केली तर खूपच छान, कारण की रात्र आपण हे सगळं मसाज करून सगळं काम करून आपण एक रिलॅक्स फील करतो. तर हे सगळं करून आपण निवांत झोपू शकतो, जेणेकरून आपलं जे फेसचं जे आपण मसल सगळे हे केलं होतं ते रिलॅक्स होताना आपलं काम छान करतात. सो हे होतं माझ्याकडून. आय होप सगळ्यांना समजलं असेल आणि तुम्ही हे सगळं हे करू शकता. सो थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच. मला